नमस्कार मंडळी, मी ऋतिका आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे ऋतूज किचन मराठीमध्ये. आजची रेसिपी आहे रवा अप्पम. तर चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एका बाउलमध्ये 2 वाटी रवा घेतला आहे. मी इथे बारीक रवा घेतला आहे. 2 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघा, इथे मी मिक्स करून घेते व्यवस्थित. अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं झाकून रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असेल त्या आपण टाकून घेऊ शकतो. इथे मला कांदा आणि टोमॅटो आवडतात म्हणून मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून त्याला मिक्स करून घेतलं आहे. जसं लागेल तशी कन्सिस्टन्सीसाठी मी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे. बघायचं आहे पाणी ॲड करून बॅटर आपल्याला कशा प्रकारे पाहिजे. अप्पमचं बॅटर जास्त पण नको आणि जास्त पतलं पण नको. त्याच्यासाठी आपल्याला त्याला एकदम मीडियम असं बॅटर बनवायचं आहे. गरज वाटली तर अजून थोडं पाणी टाकायचं आहे. नंतर त्यात इनो टाकून त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर चांगलं मिक्स करून झालं की अप्पमचं पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे मी बॅटर असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपलं पॅन गरम होतं. पॅन हीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे. पहिले आपल्याला पॅनला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. त्याच्यानंतर बॅटर टाकून घ्यायचं. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. इथून त्याच्यावर झाकण ठेवलं ते बघा तुम्ही आपले एकदम व्यवस्थित असे स्टीम झालेले आहे. आता त्यांना पलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शेकून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय आप्पे मस्त असे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. चला तर मंडळी, आता सर्व करून घेऊया. त्यासोबत मी ग्रीन चटणी बनवली आहे. जर तुम्हाला ग्रीन चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी ऋतूज किचनला सबस्क्राईब करा.